जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गुरुच्या या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण दुसऱ्या अध्यायाचा आपण अभ्यास करणार आहोत. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे हे आज आजचे विग्रह आहे. यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. इस्कॉनच्या संस्थापकाच्या शिला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद, गुरु महाराज जयपताका स्वामी महाराज त्यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतो. नामनिष्ठादास प्रभू ज्यांनी ह्या अध्ययनवर सुरू केलं त्यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्याचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात, तुम्हाला लिंक शेअर करतात, ग्रुप ऍडमिन म्हणून सेवा करतात, त्यांनाही माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये मला ज्यांनी पुढाकार दिला असे अन्वया माताजी, पूजा माताजी, मनीषा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर आपण आज दुसऱ्या अध्यायाचं आपण ध्यान करा. अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. तर काल आपण पहिल्या अध्यायामध्ये आपण 5 गोष्टी बघितली. तर पहिला धृतराष्ट्राची चौकशी, किम कुर्वत, दुर्योधनाची भीती, महितम चुमुम युधा, शंख फुकणे, अर्जुनाचे निरीक्षण आणि अर्जुना युद्ध करण्याचे कारण. तर आपण काल आपण अर्जुनाने जे 5 कारण दिले होते ते करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा आणि शेवटची जी असंमती, हे सर्व जे त्यांनी दिले होते ते सर्व आपल्या जीवनामध्येही कुठे ना कुठे असते. तर आज आपण भगवान श्रीकृष्ण त्याच्यावरती काय उत्तर देतात याचा आपण आता अभ्यास करूया. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. असमंजस, त्यांच्यावर विजय प्राप्त करणे, त्यांच्याकडून पराजित होणे आणि या दोहोंपैकी कोणतीच गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर इथे अर्जुन परत म्हणतात की असमंजस, जसं आपण काल 5 जे त्यांनी प्रश्न मांडले होते त्याच्यावरती आता त्यांनी परत प्रश्न केले आहे की जर त्यांच्यावर प्राप्त करणे त्यांच्याकडून पराजित होणे या दोघी कोणती अधिक चांगली आहे. आता त्याला असमंजस झालं आहे की चांगलं कुठलं आहे, पराजित होणे की त्यांच्यावर विजेता होणे. तर हे कळत नाही. आणि जर आम्ही धृतराष्ट्रपुत्राचे म्हणजे त्यांचे ते भावज आहे कुठे तर त्याचे काकाचे मुलं आहेत तर त्यांचं केली तर त्याची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, कारण ते त्यांचे कुटुंबीचे आहेत. जर त्यांचीच हत्या केली तर तिथे त्याला कुठेतरी आनंद होणार नाही. तर देखील युद्धभूमीत ते आमच्या समोरच उभे आहेत, त्यांच्या समोरच आहे आणि आता त्यांची जर मी हत्या केली तर मला कुठे आनंद होणार, असा आता असमंजस अर्जुनाला झाला आहे. आता त्याच्यावरती आता भगवंत काय उत्तर देते हे आता आपण अभ्यास करूया. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. 2.7 कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्येस्तेऽहं शाधि मां त्वा प्रपन्नम्. माझ्या या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर काल आपण पहिल्या अध्यायाचा अध्ययन केला तेव्हा 46 श्लोक होते पहिल्या अध्यायामध्ये आणि कुठेही भगवंताने कुठेतरी उपदेश दिलेला नाही. कारण इथे इथे आता अर्जुन भगवानाच्या शरणीला घेतात. तर इथे या श्लोकात हे तात्पर्य आहे की जोपर्यंत आपण आपल्या ग्रुपच्या शरणीला जात नाही तोपर्यंत आपल्याला ते उपदेश देत नाही. पुढे हेच आता अर्जुनाने प्रश्न केले की माझ्यासाठी श्रेय काय आहे ते मला सांगा. तर इथे आपण या श्लोकामध्ये 2 शब्द आहेत, श्रेय आणि प्रेय. श्रेय म्हणजे जे फार लांब साठी जे चांगलं असतं त्याला श्रेय म्हणतात आणि जे थोड्या तात्पुरत्या वेळासाठी असतात त्याला प्रेय म्हणतात. जर मी तुम्हाला उदाहरण दिलं तर जे लहान मुलं असतात त्यांना आईस्क्रीम, चॉकलेट हे फार आवडते. तर त्याने एक चॉकलेट खाल्ली तर त्याला काही होत नाही. पण त्याने 4-5 चॉकलेट खाल्ली की 3-4 आईस्क्रीम खाल्ली तर त्याचा गळ्याला त्रास होऊ शकतात. म्हणजे त्या छोट्याशा वेळसाठी त्याला आनंद मिळतो, पण तो पुढे त्याला त्रास होऊ शकतात. तर त्याला
प्रे म्हणतात. तर आता श्रेय म्हणजे काय, तर आपण कुठेतरी आजारपणे असतात तेव्हा आपल्याला जे औषधं जे देतात ते कडू असतात, आंबट असतात. तर ते आपल्याला सुरुवातीला ते आपल्याला त्रास होतात. पण ते जर आपण नेहमी घेतलं तर आपल्याला पुढे त्यांचा आपला जो जे काय आपल्याला रोग चाललेला आहे ते आपण चांगलं होऊ शकतं. तर श्रेय आणि प्रेय म्हणजे आता अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे आणि शरणेला पण गेलेला आहे. की आता माझ्यासाठी श्रेय काय आहे आणि प्रेय काय आहे? आता ते मला सांगा. आणि आता ते शिष्य म्हणून झालेलं आहे. तर जोपर्यंत आपणही कोणाच्या शरणेला जात नाही, तोपर्यंत आपल्यालाही कोणी ज्ञान देणार नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रश्न येतात. कुठल्या चांगली नोकरी करायची आहे, कोणाला चांगला धंदा करायचा आहे, कोणाला अ, दुसऱ्या शिक्षणात घ्यायचं आहे, त्यांना कुठली चांगली कॉलेजमध्ये अभ्यास करायचा आहे. ते हे सर्व आपल्यामध्ये पण असमंजस असतात. तेव्हा आपण काय करतात, जे काही आपल्या घरामध्ये जे वृद्ध असतात, वडील असतात, त्यांच्या आपण शरणे जातो. त्यांना प्रश्न विचारतात, की "मी काय करू?" तर इथे या श्लोकामध्ये अर्जुनाने आता भगवंताची शरण घेतलेली आहे. तसंच जर आपणही कुठे जेव्हा आपल्याला असमंजस झालंय, तेव्हा जर आपणही आपल्या वडिलांच्या शरणेला गेलं, तर आपण निश्चितपणे ते आपल्याला चांगला मार्ग दाखवतील, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर आपली हरे कृष्ण. परीक्षेमध्ये हा, तुमची दृष्टी निर्दोषपणे परिपूर्ण असते तेव्हा मी जे पाहतो ते कार्य करतो यावर माझा विश्वास आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आपली जी इंद्रिय आहे ती सदोष आहे, आपली पूर्ण नाही. कारण इथे आपण एका उदाहरण घेऊया. तर आपण कुठेतरी आपण जेव्हा फिरायला जातो, तेव्हा काय होतं, की आपण बघतो, की जे आपली जी पृथ्वी आहे आणि आकाश आहे, कुठेतरी ते जुळलेले जातात. म्हणजे क्षितिजामध्ये आपण ते एकच झालेले आहे, असं आपल्याला आपण बघतो. पण जसं-जसं आपण पुढे जातात, तसं ते आणखीन पुढे जात असतात. तर इथे काय जेव्हा आपण 2-4 किलोमीटर तरी आपण कुठेतरी प्रवासाला गेलं, तेव्हा आपल्याला डोंगर आढळतो, कुठेतरी आपल्याला नदी दिसते. तर आपल्याला ते 4-5 किलोमीटर पूर्वी जे काही डोंगर आहे, तिथे आपल्याला झाड दिसतो का? पण हे आपण बघू शकत नाही. कारण आपलं जे इंद्रिय आहे, ती अपूर्ण आहे. पण भगवंत आहे ते बघू शकतात. भगवान ते झाड बघू शकतात. झाडावरती पोपट बघू शकतात. पोपट काय खातो हे सर्व बघू शकतात. म्हणजे ते भगवंत आहे. ते सर्व बघू शकतात. पण आपण आपलं जे इंद्रिय आहे, ते अपूर्ण असल्यामुळे आपण हे सर्व काही बघू शकत नाही. पुढे भगवान म्हणतात, आता पराशर मुनीने भगवान जाण्याचे 3 टप्पे दिलेले आहेत. तर भगवान म्हणजे काय आहे ते पहिला जे कनिष्ठ भक्त आहे, ते फक्त भगवंताचे जे शरीरामधले जे तेज निघतात, त्याला ब्रह्मज्योती म्हणतात. आणि त्याची पूजा करतात आणि काही संप्रदायही आहेत, जे फक्त भगवंताचे जे तेज आहे, त्याची उपासना करतात, त्याची पूजा करतात. कारण ते म्हणतात, की भगवान कोण आहे? तर निराकार आहे. तर तुम्हाला आणि मला सर्वांना माहिती आहे, की प्रत्येक गोष्टीचे एक आकार आहे. जसं मला एक आकार आहे, तुम्हाला आकार आहे. मी जे लॅपटॉप वापरतो, तुम्ही मोबाईल जे काही वापरता, ते प्रत्येकाला आकार आहे. तर आपल्याला ज्याने आपली निर्मिती केली, तो कसा निराकार होऊ शकतात? तर इथे ते जे कनिष्ठ जे भक्त आहेत, ते भगवंताला निराकार म्हणून त्याची पूजा करतात. पुढे जे मध्य भक्त आहे, जे त्यांना माहित आहे, की आपल्या शरीरामध्ये जे जीव आहे, जीव म्हणजे आपलं शरीर, जे हृदयामध्ये जो आत्मा आहे, त्याला परमात्मा म्हणून जे जे पूजा करतात, ते मध्यम भक्त आहे. आणि जे सर्वोच्च भक्त आहे, ज्यांना माहित आहे, की भगवान कोण आहे, जे श्यामसुंदर द्विभुज आहे, त्याला भगवान म्हणजे भगवंताला जाण्याचे 3 टप्पे आहेत. जे कनिष्ठ भक्त आहेत, ते ज्यांना फक्त भगवानचे जे ब्रह्मज्योत, ज्याला निराकार स्वरूप म्हणून जे पूजतात, ते कनिष्ठ भक्त आहेत. नंतर जे परमात्मा, जे आपल्या हृदयामध्ये, आपण 5व्या अध्यायामध्ये शिरोदक्षाय विष्णू कोण आहे? आपल्या प्रत्येका हृदयामध्ये शिरोदक्षाय विष्णू म्हणून आपल्यामध्ये वास करतो. त्याला आपण परमात्मा, आत्मा म्हणतात. आणि जो भगवंत आहे, ज्याने पराशर मुनीने व्याख्या दिली आहे, त्याला तो श्यामसुंदर द्विभुज असं त्याचं स्वरूप आहे. ते भगवंत आहे. तर भगवंताला जाण्याचे हे 3 टप्पे आहेत आणि आपले इंद्रिय अपूर्णामुळे आपण हे सर्व जाणू शकत नाही. तर आता अर्जुनाने जे प्रश्न मांडले होते, त्याच्यावरती आता भगवान उत्तर देतात, की त्याला करुणा आली आहे. तर आता करुणावरती आता भगवान त्याला काय उत्तर देते, हे आता आपण अभ्यास करू. हरे कृष्ण माता.
हरे कृष्ण 2.13 देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरं प्राप्ति धीरस्तत्र न मुह्यति। हरे कृष्ण आदिनाथ प्रभुजी तुम्ही वाचताय? हरे कृष्ण. हा मराठी अनुवाद वाचा प्रभुजी. हो. हा वाचा. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा ही काय आहे? स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा माताजी. तर आता भगवंता जे पहिला प्रश्न मांडलेला होता अर्जुनाने करुणा, तर त्याच्यावरती आता ह्या 13व्या श्लोकमध्ये त्याने उत्तर दिलं की ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अवृतपणे या देहात बालपणापासून तारुण्याने तरुणापासून म्हातारपणे जातो, तसं त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. असा स्थितांतरामुळे धीर मनुष्य गोंधळ जात नाही. तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता की खालच्या चित्रामध्ये एका बाळ जन्माला आलेला आहे. तर तो काय आहे, त्याच्यामध्ये एक आत्मा फिरलेला आहे. तुम्ही प्रत्येक जागा ठिकाणी तुम्ही हृदयामध्ये आत्मा कसं कसं जसं आपण बालपण असतं, नंतर तारुणी असतं, नंतर म्हातारपण असतं. असं आता विज्ञानाने प्रूव्ह केलेले आहे की आपला जो शरीरामध्ये जे कोश आहे ते प्रत्येक वेळी ते मृत्यू होतात. आपण जेव्हा सकाळी अंघोळ करतो तेव्हा आपल्याला वाटतो की आपल्या शरीराचा घाण वगैरे चिखोल निघतात, पण ते आपल्या शरीराची जी आपली जी त्वचा आहे ती जी मृत्यू झालेली ती आपल्या शरीरातून बाहेर निघते. तर आपण पूर्ण 7 वर्षामध्ये असं आता विज्ञानाने प्रूव्ह केले की 7 वर्षामध्ये आपला जो देह आहे तो पूर्ण बदलला जातो. तर इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवान काय म्हणतात की आपला जो शरीर आहे तो बालपणा, तरुणी आणि म्हातारपणा असं अ, अ, त्याचं हे अविरतपणे त्याचं चालूच असतात. देह आत्मा तिथेच असतो, पण शरीर तो वाढत असतं. तसंच आता ते तुला जे वाटतं की तुझे जे गुरु आहेत, अ, द्रोणाचार्य, नंतर भीष्म पितामह आहे. आता तू त्यांना कसं मारतील? तर त्यांनी काय केलेलं आहे, ते फक्त एक शरीर आहे. त्याचा आत्मा आहे. तो तू त्याला मारू शकत नाही. जर तू त्यांना मारलं, तर तुला कुठे करुणा आली नको. कारण तो फक्त शरीराचा आणि तेही परत ते म्हातारे झालेले आहे. कारण म्हातारे असतात आपल्या भौतिक जगामध्ये आपणही बघतो, की काही लोकांना त्यांच्या घरीमध्ये जर कोण आजारी पडले असतं म्हातारं, तर त्यांची सेवा करायला खूपच त्रास होतो. आणि आपणही काही भौतिक जगामध्ये बघतात, की लोक वाट बघतात केव्हा हा म्हाताराचा मृत्यू होतात. तर इथे जर तू आपला गुरु द्रोणाचार्य आणि आपला पितामह यांचं जर वध केलं, तर तुला त्याला कारण हे तर त्यांचं शरीर जीर्ण झालेलं आहे. तर त्यांचा मृत्यू झाल्यावर तर त्यांना एक नवा शरीर मिळेल. कारण तो जो आत्मा आहे तो तिकडनं निघून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतील. असं भगवंताने या श्लोकामध्ये अर्जुनाचं जे करुणा आली त्याच्यावरती उत्तर दिलेले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 2.23 नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता पुढे भगवंत करुणावरती आणखीन पुढे उत्तर देतात की तू आता शरीराला मारणार आहे, कारण आत्माला आपण मारू शकत नाही. इथे 2.23 मध्ये भगवंत म्हणतात की आत्मा कोणत्याही शस्त्राद्वारा तुकडे करता येत नाही, अग्नीद्वाराही जाता येत नाही आणि पाण्याद्वारा भिजवता येत नाही, तसेच त्याला वाऱ्याला सुकवता येत नाही. तर अर्जुन जे कोण त्या वध करणार आहे त्याला तो ठार मारणार आहे, तो काय आहे, एक शरीर आहे. त्यांचे पितामह आहे, त्यांचे जे गुरु आहे, त्याने एका शरीराचं धारण केलेलं आहे आणि तो शरीराला मारणार आहे, आत्माला मारणार आहे. म्हणून कुठेतरी त्याला करुणा वाटणार नाही आणि त्याला पाप लागणार नाही, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण 2.36 अवांच वादांश बहुन वदिष्यन्ति तवाहितः निंदस्तत्त्वं सामर्थ्यं
ततो दुःखतरं नु किम. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आपण वर्णाचा जर आपण अभ्यास केला तर ब्राह्मण म्हणजे कोण आहे? तो जो शास्त्राचा आपल्या कालही तुम्हाला सांगितलं होतं, की द्रोणाचार्य गुरु होते. ते ब्राह्मण होते आणि त्यांचं काय होतं तर त्याने वेगवेगळे जे आपले शिष्य आहेत त्यांना वेगवेगळ्या शिक्षा द्यायची असते. त्याचं काम आहे पूजा वगैरे करायची. आणि क्षत्रियचा मूळ धर्म काय आहे? त्याचा जो वर्णामध्ये क्षत्रिय आहे, तो जिथे कुठेतरी अधर्म आहे, कुठेतरी अत्याचार आहे, तिथे त्याची धर्माची स्थापना करायची असते. तिथे त्याने जे अत्याचारी आहेत त्याचा त्याने वध केला पाहिजे. त्याचा ठार मारलं पाहिजे. तर इथे भगवंत त्याला आनंद नाही म्हणून इथे त्याच्यावरती भगवंत उत्तर देतात, की तू एक क्षत्रिय आहे. क्षत्रियाचा धर्म काय आहे? तर युद्ध करणे आहे. कारण अ, जे कौरव आहे त्यांनी कुठेतरी हे अधर्मीय आहे. त्याने तुझी बायकोचे ते चेष्टा केली आहे. तुमचं राज्य घेऊन गेलं. तुमचे जे काही धनसंपदा आहे हे सर्व घेऊन घेतले. म्हणून तू युद्ध कर आणि जर तू युद्ध नाही केलं तर तुझे अनेक शत्रू आहेत. शत्रू तुझे अनेक अपमानास्पद शब्द तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. कारण अर्जुन हा श्रेष्ठ धनुर्धर आहे. तो सव्यसाची आहे. आणि याहून अधिक दुःखद असे काय तुला होईल. म्हणजे जो क्षत्रियाचा मूळ धर्म आहे, जो त्याचा विहित कर्म आहे, तो काय आहे तर युद्ध करणे. आणि जर तो युद्ध करणारा तो परकुट्या म्हणून तिकडनं पडून गेला, तर त्याचे अनेक शत्रू आहेत. त्याचे अनेक अपमान शब्द त्याचे वर्णन करतील. म्हणून भगवान सांगतात, की तुझा विहित कर्म कर आणि जेव्हा तू विहित कर्म करतील, तेव्हा नक्कीच तुला आनंद होईल. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 2.37. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हे कोणत्या रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आपण जेव्हा कुठेतरी आपण एका वाढदिवस असतो, की आपण जेव्हा काय कुठे लग्न असतात, तेव्हा आपण काय करतो, तर आपण आपल्या कुटुंबासोबत आपण तो साजरा करतो. तर आता भगवान काय म्हणतात, की तुला असं वाटलं, की मी जर त्यांचे आपले जे कौरव आहेत, त्यांची जर हत्या केली, तर मला आनंद नाही. तर भगवंत काय म्हणतात, की अर्जुन तो क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं विहित कर्म आहे, तर युद्ध करणे. तर जेव्हा तो युद्ध केला, तर जर त्याला यश मिळालं, तर काय होणार? तर तिथे तुम्ही खालच्या चित्रामध्ये तो पृथ्वीचं साम्राज्य मिळेल त्याला. आणि जेव्हा तो आपलं विहित कर्म अ, तो क्षत्रिय म्हणून त्याने विहित कर्म केलं आणि कुठेतरी त्याचा पराभव झाला, त्याचा मृत्यू झाला, तो ठार झाला, तर तो काय जाणार? तर तो स्वर्गमध्ये जाणार. तर ह्या दोघांमध्ये त्याला आनंदच आहे. त्याच्या दोन्हा हातामध्ये ते लाडूच आहे. कारण जर विजय झाला, तर पृथ्वीचा सम्राट पद मिळणार आणि जर त्याचा मृत्यू झाला, तर तो स्वर्गामध्ये जाणार. असं भगवंतांनी त्याला या श्लोकामध्ये उत्तर दिलेलं आहे. तर आनंद नाही करण्याचं त्याला कुठलाही कारण नाही. कारण हा दोघा गोष्टींमध्ये त्याला आनंदाचं आहे, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. 2.40. नेहाभिक्रमनाशोस् नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते मयतो भयात्. हरे कृष्ण. आदिनाथ प्रभूजी वाचा. हरे कृष्ण. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण गुरुजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. तर इथे आपण चित्रामध्ये 2 आपल्याला उदाहरण दिलेले आहे. तर आपण जेव्हा कुठेतरी आपण ज्या धर्माच्या बाजूने असतात आणि जेव्हा आपण धर्माच्या बाजूमध्ये जातात, तेव्हा आपल्याला आपण कुठल्याही ह्या आपण जेव्हा जेव्हा छोटा प्रयत्न करतो, तेव्हा कुठलाही नुकसान किंवा ऱ्हास होत नाही. आणि ह्या मार्गातला अल्प अप्रतिनी मनुष्याला मोठा भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकतात. इथे तुम्ही 2 चित्र दिलेले आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये डाव्या बाजूमध्ये तुम्ही विभीषणला बघू शकता. जेव्हा त्रेतायुगमध्ये भगवान श्रीराम
कृष्ण भगवान जेव्हा राम म्हणून अवतीर्ण झाले, तेव्हा त्याने कंस नावाचा असुराचा वध केला होता. आणि कंसाचा जो भाव होता विभीषण, तो धर्माच्या बाजूने होता. म्हणून तो भगवान श्री रामाच्या शरणेला आलाय. म्हणून तो धर्माच्या बाजूने आलाय. आणि नंतर आपण हनुमानचाही तुम्ही बघू शकता. तर जेव्हा भगवंताने त्यांना सीता माताचा कुठे त्याने रावणाने लपवली आहे, ते शोधायला गेलं, तेव्हा त्याने काय केलं तर लंकाचं दहन केलं. तर इथे भगवंत आपल्याला हेच या श्लोकामध्ये सांगायचा प्रयत्न केला. जेव्हा आपण धर्माच्या बाजूने कुठलाही आपण छोटासाही प्रयत्न केला आहे, तर त्यात आपलं कुठलंही नुकसान किंवा ऱ्हास होत नाही. आणि आपण या मार्गामध्ये जेव्हा आपण धर्माच्या मार्गामध्ये जातात, तेव्हा आपल्याला मोठा भयंकर भयापासून आपण संरक्षण करू शकतात. असा या श्लोकाचा आणि या 2 चित्राचा आपल्याला भगवंताने उदाहरण देऊन आपल्याला समजायचा प्रयत्न केलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आदिनाथ प्रभूजी वाचा. पारंपरिक परंपरा नष्ट होतील. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. तर इथे भगवंत काय म्हणतात, की पारिवारिक जर मी नियत कर्म तर भगवंताचं ही सर्व आयोजन आहे. भगवंताला सर्व माहित आहे, की कुठे धर्म आणि कुठे अधर्म आहे. तर हे जे कौरव आहे ते सर्व अधर्मी आहे. जर त्यांचा जर वध नाही केला तर काय त्यांची लोकसंख्या वाढेल. त्यांचे किती मुलं आहे तर ते सर्व वाढतील. आणि त्यामुळे काय होणार तर मीच भगवंतच कारणभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्र शांतची मी विनाशक होईल. तुम्हालाही आपण भौतिक जगामध्ये बघू शकतात, की काही लोक जे दुष्ट असतात ते त्यांच्याकडे खूप धन पैसे असल्यामुळे काय असतं त्यांची मुलंही तुम्ही बघू शकता ते वेगवेगळ्या नको असलेले काम करतात. तर जेव्हा आपण असले लोकांचा जेव्हा पोलीस आहे, नंतर आपले जे राज्य सरकार आहे, हे सर्व जर त्यांनी नियंत्रण नाही केलं, तर आपल्याला जे सामान्य जे जन आहे, नागरिक आहे, त्यांना फार त्रास होऊ शकतात. तर इथे भगवंत हेच म्हणतात, की पारिवारिक परंपरा नष्ट जर होतील, कारण जर मी त्यांचा जर कुठेतरी नाश नाही केला तर. नंतर भगवान पुढे काय म्हणतात, की अ, तू जर युद्ध केला आणि तू जर त्याचा विजय झाला, तर तुझा राजा कोण होणार? तर राजा तुझा भाव राजा महाराज युधिष्ठिर. आणि राजा महाराज युधिष्ठिर हे सर्वात अजातशत्रू आहे. म्हणून ते नंतर तुझे जे मुलं आहेत, त्यांना शिकवतील, की कसं हे सर्व पिंडदान हे सर्व वगैरे करणार आहे. म्हणून कुठेतरी पारिवारिक परंपरा नष्ट होणार नाही, असं इथे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 2.41 व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन बहुशाखाहनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदना, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता असमंजसवरती आता भगवंत आपल्याला 2.41 मध्ये आपल्याला खूपच असं चांगलं आता उदाहरण दिले आहे. तर जेव्हा पांडव आणि कौरव त्या द्रोणाचार्याच्या आश्रमामध्ये जेव्हा प्रशिक्षण घेत होते, तेव्हा बघा त्यांचे गुरु त्याने त्यांची परीक्षा घेतली होती. आणि तिथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकतात, की एका लाकडीचा तिथे पोपट त्याने एका झाडावरती लावला होता. आणि त्याने हे प्रत्येक जे पांडव आणि कौरव होते त्यांना सांगितलं, की तिथे आता बाण मारा. तर पहिला युधिष्ठिर महाराज, नंतर भीम आला आणि वेगवेगळे कौरव आले. तर सर्वांना काय दिसलं तिथे त्यांना झाड दिसलं, कोणाला पान दिसलं, कोणाला फळ दिसलं, कोणाला पक्षी दिसले. फक्त अर्जुन एकच होता, ज्याला फक्त हे पक्षीचे डोळे दिसले. म्हणून म्हणून इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत हे सांगायचा प्रयत्न करतात, की जेव्हा आपण असंमत असतात, तेव्हा तर इथे भगवंत म्हणतात, की जे ह्या मार्गावर असतात, जे त्याने बुद्धी दृढ निश्चय आहे. म्हणजे अर्जुन जेव्हा तो लहान होता, तेव्हा तो दृढ निश्चय होता, की माझा लक्ष्य काय आहे आणि ध्येय एकच असतं. हे प्रिय कृष्णनंदन, जे दडबड वृत्तीचे असते, जसं आपण युधिष्ठिर महाराज हे सर्वांनी काय बघितलं तर झाडाची पानं बघितलं, त्याच्या फळं बघितलं, खांदी बघितलं, वेगवेगळ्या पक्षी बघितलं. तर हे जे वेगवेगळे लोक आहेत त्यांची जे
त्यांची जी वृत्ती आहे ते डळमळीत असल्यामुळे त्यांना बुद्धीला अनेक फाटे असते. तर जेव्हा आपण एक दृढ निश्चयाने कुठलं कार्य करतात तेव्हा आपल्याला असमंजस होत नाही, असं भगवंताने सांगितलेलं आहे. म्हणून भगवान काय म्हणतात, की तू दृढ निश्चयाने युद्ध कर. फक्त तू आपलं विहित कर्म कर. तू क्षत्रिय आहे. तू विहित कर्म केला तर तुला असमंजस होणार नाही. असं या श्लोकामध्ये आणि भगवंताने त्याचे जे प्रश्न मांडले होते त्याच्यावरती उत्तर दिलेले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आदिनाथ प्रभूजी वाचा. सीता दीर्घुनी अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभुजी. तर आता आपल्याला आता अर्जुनाने भगवंताला स्थितधीर मुनीची आता प्रश्न केला, की तो कसा ज्याची भावना अशी समाधीस्थ आहे, जसा भगवंताने त्याला दिलं आहे, की कसं तू कार्य केलं पाहिजे. तर तेव्हा आपण आता अर्जुनाने प्रश्न केला, की स्थितधीर मुनीचे लक्षणं काय आहेत? तो कसा बसतो, कसा भाषा बोलतो आणि कसं चालतो? आता याच्यावरती मला तुम्ही सांगा. तर याच्यावरती आता भगवंत आपल्याला अ, अर्जुनाच्या माध्यमामध्ये आपल्याला स्थितधीर मुनीचे आपण आता लक्षणं भगवंत आपल्याला सांगतील. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. 2.55 श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मेन्येवात्मना तुष्टत् स्थितप्रज्ञस्तदोच्यते. परम पुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्यांच्या मनाला एकांतातच समाधान मिळते तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता भगवंत आपल्याला हे स्थितधीर मुनीचे आता आपल्याला व्याख्या करणार आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, जेव्हा सत्ययुग होतं तेव्हा जे आता होळी आपण सण करतो तेव्हा प्रल्हाद महाराजचं आपण उदाहरण दिलेलं आहे. तर प्रल्हाद महाराज हे हिरण्यकश्यपूचे पुत्र होते. परंतु हिरण्यकश्यपूचे जे मोठे भाव होते त्यांना भगवान श्री विष्णूने त्याचा वध केला होता. म्हणून हिरण्यकश्यपूला राग यायचा, की कोणी जर त्यांचा विष्णूचं नाव घेतलं, नामस्मरण केलं तर त्यांनी राग यायचा. त्यांचा जो पुत्र होता प्रल्हाद महाराज ते विष्णूचे भक्त होते. म्हणून ते नेहमी आपण विष्णू, विष्णू असे ते नामस्मरण करायचे. म्हणून त्यांच्या वडिलांनी हिरण्यकश्यपूने त्याने हे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. ते वेगवेगळे त्यांनी प्रकाराने त्याचा वध करायचा प्रयत्न केला. त्याला ठार मारायचा प्रयत्न केला. तुम्ही बघू शकता ते वेगवेगळे असुर आहेत. त्यांच्याकडे हातामध्ये शस्त्र आहे. नंतर त्याने सर्प वगैरे हे त्याचा तिकडे टाकलेलं आहे. त्यांना मारायचा प्रयत्न केले. तर इथे भगवंत काय म्हणतात, की जेव्हा मनुष्य मानसिक पदार्थातून उत्पन्न झालेले सर्व प्रकारचे इंद्रिय इच्छेचा त्याग करतो, जसे प्रल्हाद महाराज आपला त्याग केले, जेव्हा त्याच्या मनाला एकांताचंच समाधान मिळतो तेव्हा तो शुद्ध दिव्य चेतनात असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते दिव्य चेतनामध्ये होतो. कारण त्याने फक्त भगवंताचं नामस्मरण केलं होतं आणि फक्त भगवंताची त्यांनी उपासना केली होती. पुढे आपण जेव्हा होलिका दहनचा आपण ही जेव्हा बघतात, तर तेव्हा त्याची आत्या होती होलिका. त्याच्या मांडीवर बसून त्याने मारायचा प्रयत्न केले होते. परंतु भगवान ते शुद्ध भक्त असल्यामुळे मग त्याची जी आत्या होती, ते तिथे जळून तिथे तिचे मृत्यू झाले. परंतु भगवान त्याचे शुद्ध भक्त असल्यामुळे भगवंताने त्यांना चांगल्या प्रकारे बाहेर काढून ठेवलं. तर इथे या श्लोकामध्ये हेच भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, की जे स्थितधीर मुनी असते, ते शुद्ध दिव्य चेतनामध्ये असतात. असा या श्लोकाचा आणि हे 2 चित्राचं तात्पर्य आहे. तसंच आपले इस्कॉनचे संस्थापकाच्या श्रील प्रभुपाद, तर आम्ही काल तुम्हाला त्यांचा परिचय दिला होता. तेव्हा त्यांचे जे गुरु होते, जसं त्यांनी जेव्हा वयाचे 27 वर्षाचे होते, तेव्हा त्यांचे जे गुरु होते, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांनी सांगितलं होतं, की तू देश आणि परदेशामध्ये तू कृष्णाचा प्रचार आणि प्रसार कर. म्हणजे भगवान श्रील प्रभुपाद यांनी फक्त कृष्ण भावनेचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून तेही शुद्ध दिव्य चेतनामध्ये होतं, असं आपण त्यांचं उदाहरण या श्लोकाच्या माध्यमाने आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 2.56
दुःखेष्वनुद्दिग्गमना सुखेषु विगत स्पृहः वितराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. जे त्रिविध तापांनाही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जो त्रिविध तापाने आपल्याला भाषा म्हणजे तिची भाषा काय आहे, तर जो त्रिविध तापाची मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लास आणि दुःखामध्ये अ, अ, होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यापासून मुक्त झालेला आहे त्याला सीताधीर म्हटले पाहिजे. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपल्याला जर चांगलं आपल्याला सुख आलं तर आपण काय हर्षोल्लास होऊन जातात आणि आपण वेगवेगळ्या आपण चांगल्या लोकांची बद्दल बोलतात. पण जेव्हा आपल्याला कुठेतरी आपल्याला दुःख होतं तेव्हा आपल्याला काय होतं, आपल्याला आसक्ती होते, आपल्याला भय होतं आणि आपण क्रोध होतं. तर हे जे 2 लक्षण आहेत ते जेव्हा आपल्यामध्ये होतात तेव्हा आपण सीताधीरमध्ये होऊ शकत नाही. पण जेव्हा आपण हे जे त्रिविध तापाचा मनामधून आपलं विचलित होत नाही आणि जेव्हा आसक्ती, भय आणि क्रोध ह्याच्यापासून पासून आपण जेव्हा मुक्त होतो, तेव्हा आपण सीताधीर मन झालेलं आपण म्हणू शकतो. असा या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आदिनाथ प्रभूजी वाचा. बसणे. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. तर इथे आपल्याला बसणे कसे असतात त्याच्यावरती उदाहरण दिले आहे. इथे कासवचं उदाहरण दिल्याने पुढे आपण अमरीश महाराजचंही आपण पुढे उदाहरण घेणार आहे. तर आपले उद्या मी तुम्हाला जे आपले जे 5 इंद्रिय आहेत, त्याच्यावरती कसं नियंत्रण केलं पाहिजे त्याच्यावरही उद्या तुम्हाला उदाहरण दिलं आहे. तर इथे बसणे कसे असतात, तर ज्याप्रमाणे कासव आपला अवयव आपल्या कवचात आवरून घेतो, त्याचप्रमाणे तो आपल्या इंद्रिया विषयातून आवरून घेतो, पूर्ण चित्तामध्ये दृढपणे स्थिर असतो. तर आपली जी वेगवेगळी इंद्रिय आहे, आपले जे 2 डोळे आहे, नाक आहे, कान आहे, आपली जीभ आहे, त्वचा आहे, हे सर्व आपली इंद्रिय आहे आणि आपले हे इंद्रियामध्ये आपल्याला काय असतात प्रत्येक वस्तूवरती आपल्याला आसक्ती असते. आपण हे याच्यावरती आपण पुढे आणखीन अभ्यास करणार आहोत. तर इथे भगवंत काय म्हणतात, की ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयवाच्या आपल्या कवचात आवरून घेतो, जसं आपली प्रत्येक इंद्रिय आहे, ते जर आपण फक्त भगवंताच्या प्रित्यार्पण भगवंताच्या इच्छा मध्येच जर केली, तर आपणही पूर्ण चित्तामध्ये दृढपणे स्थित होऊ शकतात. असा या श्लोकाचा तात्पर्य. तर आपली इंद्रिय आहे, तर आपण काय करतात, तर आपल्या डोळ्याला चांगला नाही, तर आपण जास्त वाईट जे काय आहे ते बघतात. आपल्याला जे वाईट गोष्टी आहेत, ते आपण जास्त ऐकतात. आपण चांगल्यापेक्षा आपण वाईट जास्त बोलतात. तसंच आपण वाईट काम जास्त करतात. तर आपली जी इंद्रिय आहे, त्याच्यावरती आपलं नियंत्रण नसल्यामुळे आपण पूर्ण चेतनामध्ये आपण स्थित होऊ शकत नाही. तर आपले जे स्थितधीर मुनीचे जे बसणे आहे, ते असं असतात, की जसं कासवचं आहे. त्याने आपल्या प्रत्येक इंद्रियावरती त्याने नियंत्रण केलेलं असतं. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 2.62. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् सज्जायते कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. तर आता आपल्या पतनाचे जे 8 कारण आहेत, ते आता आपल्याला इथे भगवंत उदाहरण दिले आहे. तर इंद्रियापासून चिंतन करताना मनुष्याच्या त्याच्या विषयांची आसक्ती वाढते. तशी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर एका स्त्री आणि पुरुषाचं आपल्याला उदाहरण दिले आहे. तर जेव्हा आपण आपण भौतिक जगामध्ये राहतात, तेव्हा आपण वेगवेगळे आपल्याला अ, अ, भौतिक जगाची वस्तू असते, जे इंद्रिय तृप्तीसाठी असते. जसं आपल्या डोळ्यासाठी आपल्याला बघतात, स्त्री पुरुषांना बघतात, पुरुष स्त्रीला बघतात. नंतर आपण कुठेतरी आपल्याला जे काही गाडी पाहिजे असते, आपल्याला मोबाईल पाहिजे असतात. तर आपण त्या गोष्टी जर आपण त्याच गोष्टीवरती जर आपण चिंतन केलं, तर आपल्याला काय होतं, त्या विषयावरती आपल्याला आसक्ती होते. तर इथेच उदाहरणमध्ये एका स्त्री आणि पुरुषाचं उदाहरण दिले आहे. तर हे दोघं एक दुसऱ्याला बघतात आणि
ते नेहमी आपला एक स्त्री पुरुषाचा आणि पुरुष स्त्रीचा चिंतन करतात. म्हणून काय असतं त्यांच्या दोघांची एक दुसऱ्यावरती आसक्ती वाढते. आसक्तीमुळे काय होतं तर त्यांच्यामध्ये ते काम उत्पन्न होते. ते एक दुसऱ्यांना भोगायला त्यांची इच्छा होते आणि जेव्हा ते इच्छा पूर्ण होत नाही, त्याची जी इच्छा त्याने जे काम उत्पन्न झालेले आहे, ते जेव्हा कामपासून जे काम वासना जी उत्पन्न झालेली आहे, ते जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा काय होतं तर तेव्हा आपल्याला क्रोध होतं. तर भगवान हेच म्हणतात, की आपण जेव्हा चिंतन करतात, आणि चिंतनामुळे आपली आसक्ती वाढते. आसक्तीमुळे आपलं काम वाढतं आणि जेव्हा काम पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्याला क्रोध वाढतं आणि पुढे भगवंत हे पहिले 4 टप्पे आहेत. तर आपण काही भौतिक जगामध्ये बघतात, की काही लोक आहेत त्यांचं अल्प आयुमध्ये त्यांचा मृत्यू होतात. पण आपण त्यांचा अभ्यास करत नाही, की हे कसं झालं? कारण आपण त्यांचे जे 8 टप्पे आहेत, त्याचा आपण अभ्यास केलेला नाही. तर आपण आता पुढे कामापुढे क्रोधापासून काय होतं ते आपण आता पुढे अभ्यास करूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 2.63 क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अधःकृपात पतन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण माताजी. तर आपण हे पहिले 4 टप्पे बघितले. तर आता क्रोधापासून काय होतं? संमोहन होतं. कारण आपल्याला क्रोध आलाय, की आता ती स्त्री काय पुरुष आहे, पुरुष आणि स्त्री आहे. तर कुठेतरी त्याला आता ही स्त्री मलाच पाहिजे, आणखीन कोणाची होऊ शकत नाही. तसंच पुरुषाला तसंच स्त्रीलाही तसंच असतं, की हा पुरुष तर मला कुठल्याही ह्याच्यामध्ये मलाच पाहिजे. म्हणून काय होतं तो क्रोधापासून तो संमोहन निर्माण होते. संमोहनामुळे काय होतं आपली जी बुद्धी आहे ती भ्रमित होऊन जाते. आपली स्मृती म्हणजे आपल्याला काय आठवण होत नाही, की आपण चांगलं चांगलं काय, वाईट काय? तर आपली स्मृती आपली भ्रमित होऊन जाते आणि जेव्हा आपली स्मृती भ्रमित होते, तेव्हा आपण चांगला आपण निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे आपले काय होते, ते आपली जी बुद्धी आहे, त्याला आपण वापरत नाही आणि त्यामुळे आपली बुद्धी विनाश होते आणि त्यामुळे आपले अ, भौतिक अंधःकृपात पतन होतं. तर आपण भौतिक जगामध्येही बघतो, की काही स्त्री-पुरुष लहान वयामध्ये ते प्रेमामध्ये पडतात आणि काही वेळानंतर तुम्ही वर्तमानपत्रामध्येही तुम्ही वाचू शकता. बातम्याही काही वेळ असतात, की काही लोक त्यांचे वध करून टाकतात. स्त्री-पुरुषांचे की पुरुष स्त्रीचा वध करतात. तर हे सर्व कुठून होतात? तर जेव्हा आपण सतत त्यांचं चिंतन करतात, त्यांचं संमोहन होऊन जातं. आपण काम उत्पन्न होतं. काम पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध उत्पन्न होतं. क्रोधामुळे आपण संमोहून जातं. आपली स्मृती भ्रमित होऊन जाते आणि जेव्हा भ्रमित होऊन जाते, तेव्हा आपला बुद्धीचा विनाश आणि शेवटचा आपण पतन होऊन जातात. तर हे 8 टप्पे आहेत. जर आपल्याला वाटत असेल, की त्याने 1-2 दिवसातच कुठल्यातरी स्त्रीने पुरुषाचा वध केलाय, ते असं होत नाही. त्याने सतत त्या विषयावरती चिंतन केल्यामुळेच हे सर्व निर्मिती होते आणि शेवटचा त्याचा पतन होते. असं या 2 श्लोकामध्ये आपण समजून घेऊया. तर इथे इंद्रियाची वस्तू आहे. त्याच्यावरती आपली आसक्ती वाढते. आसक्तीमुळे आपली कामवासना वाढते. कामवासना जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा आपला क्रोध वाढतो. क्रोधमुळे आपली जी स्मृती आहे, ती भ्रम होऊन जाते आणि स्मृतीचा निराशमुळे आपला बुद्धीचा विनाश आणि शेवटचे आपण पतनच्या मार्गामध्ये जातो. तर हे चक्र आहे. तर आपण जे काही बघतोय, आपण भौतिक जगामध्ये बघतोय, तेव्हा जर आपण त्याचं सतत चिंतन केलं, तर आपला पतन होऊ शकतं. असा हे 2 श्लोकाचा आणि ते या चित्राचं तात्पर्य आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. अज्ञान प्रभूजी वाचा. चालणे. पण असं आसक्ती बोला. आणि 2.64 ते 72. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त राहण्यासाठी स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्ण कृपा करू शकते. पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभू, हरे कृष्ण माताजी. तर इथे जसं आपण गेल्या 2 श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता, की जेव्हा आपण चिंतन करतात आणि शेवटचे आपलं पतन होतं. पण जेव्हा आपण आसक्ती, अनासक्ती यापासून मुक्त होतात. कारण आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा आपल्या वेगवेगळ्या आपल्याला आसक्ती होते, आपल्याला क्रोध होतं, काम उत्पन्न हे सर्व होतं. पण जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीवरती आसक्ती आणि अनासक्त जेव्हा आपण मुक्त होऊन जातात,
तेव्हा आपण जे आपल्या जे इंद्रिय आहेत त्याच्यावरती आपण नियंत्रण करतात आणि आपण तेव्हा मनुष्य भगवंताचे पूर्ण प्राप्त करू शकतात. इथे तुम्ही चित्रामध्ये आपण श्रीला प्रभुपाचं इथे उदाहरण दिलंय. कारण त्याने फक्त प्रत्येक गोष्टीवरती कुठेतरी आसक्ती, अनासक्ती ठेवली नाही. त्यांनी फक्त भगवान श्रीकृष्णासाठी त्यांनी प्रत्येक आपला प्रयत्न केला. म्हणून जेव्हा आपण जे काही आपली जी इंद्रिय आहे, ते फक्त आपण भगवंताच्या प्रित्यर्पणे, भगवंताच्या इच्छाने, भगवंताच्या कामासाठीच जर आपण उपयोग केला, तर आपणही भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. म्हणजे आपले जे चालणं आहे, तर जे काही आपण जे काही करतात, जे पण जेव्हा आपण उठतात, बसतात, आपण जे काही खातात, आपण जे काही पितात, हे सर्व आपण भगवंताचीच कृपा म्हणून मिळालेलं आहे. असा जर आपण विचार करून आपण जर उपयोग केला, तर आपण भगवंताची निश्चितपणे आपल्यावरती कृपा होणार. कारण आपण आपली जी इंद्रिय आहे, ती आपण कुठेतरी नियंत्रण करून भगवंताला आपण अर्पण करून करतात. असं या श्लोकाचं तात्पर्य आहे आणि आपल्या चालणं कसं असतं सीताधीर मुनीचं, हे आपल्याला भगवंताने या श्लोकाच्या माध्यमाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.